लास्ट टाइम आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तीन पद्धतीने डिफाइन केलं होतं. जे रेग्युलर होतं, जे तुम्ही राईट अँगल ट्रायंगलवर डिफाइन करायचं, बरोबर. दुसरं जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं ते एक्स वाय ऍक्सिस मध्ये पोझिशन मध्ये आपण मेन्शन केलं होतं, बरोबर. ज्या ठिकाणी एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल, ओरिजिन ऍज अ व्हर्टेक्स असेल, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऍज अ इनिशियल आर्म असेल, बरोबर. त्याला आपण काय म्हटलं होतं? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हटलं होतं, बरोबर ना. नाउ देन वी हॅव टू डन इट द थर्ड वन, स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन ऍज वेल ऍज, म्हणजे आपण टप्प्याटप्प्यावर एक राईट अँगल ट्रायंगल हा साधा घेतला होता एकदा, बरोबर. ज्यावेळेला स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल घेतात त्या ठिकाणून जो आपला टर्मिनल आर्म होता त्या टर्मिनल आर्मच्या एका पॉइंटने आपण एक्स ऍक्सिसवर काय केला होता? परपेंडिक्युलर पुट केला होता. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं होतं? एक राईट अँगल ट्रायंगल. आणि अँगल जो मिळाला होता तो कुठे मिळाला होता? त्याच्या ओरिजिनला मिळाला होता. सबटेंडिंग, अँगल सबटेंडिंग ऍट द ओरिजिन, आपण त्याला असं म्हणतो, अँगल सबटेंडिंग ऍट द ओरिजिन. मग तिथे ओरिजिन जवळ अँगल मिळाला की त्यानंतर पुढच्या याच्यात काय केलं होतं आपण की स्टँडर्ड पोझिशन घेतली. स्टँडर्ड पोझिशन घेतल्यावर आपण एक युनिट सर्कल घेतला की ज्याचा सेंटर कुठे? ओरिजिन. सेंटर कुठे? ओरिजिनला. त्याची रेडियस किती आहे? 1 आहे. त्याची रेडियस किती आहे? 1 आहे. मग रेडियस 1 असलेला सर्कल घेतला, नंतर त्याच्यामध्ये टर्मिनल आर्म घेतला, अँगल घेतला, मेजरमेंट घेतलं, आणि मेजरमेंट घेतल्यानंतर सर्कलचं आणि टर्मिनल आर्मचं ज्या ठिकाणी इंटरसेक्शन होतं त्या पॉइंटवरनं एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर पुट केला परत, बरोबर. मग त्या पॉइंटवरनं परपेंडिक्युलर पुट केल्यानंतर आपल्याला परत राईट अँगल ट्रायंगल मिळाला. जस्ट लाईक हीच पोझिशन महत्वाची, मला थर्ड पोझिशन जी घेतली ना आपण, थर्ड पोझिशन महत्वाची, बरोबर. कारण त्या थर्ड पोझिशन नुसार मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं रिलेशन मिळतं. त्यांचं काय मिळतं? मला रिलेशन सुद्धा मिळतं. म्हणून लक्षात असू द्या, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचे रिलेशन डिफाइन करतो त्यावेळेला आपण फंक्शन्सला का मेन्शन केलं जातं, म्हणजे त्याच्या रिलेटेड आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीज, ट्रिग्नोमेट्रिक 0 to 360 मधल्या व्हॅल्यूज हे आपल्याला त्याच्यावरच डिफाइन करायचं प्रत्येक वेळेला. नाव आपण एक युनिट सर्कल घेतला की ज्याची रेडियस किती आहे? सेंटर कुठे आहे? ओरिजिन आहे, बरोबर. नाव जर मी एक टर्मिनल आर्म घेतला, हा ओरिजिन ऍज अ व्हर्टेक्स आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऍज अ इनिशियल आहे, बरोबर. हा माझा टर्मिनल आहे आणि हा एवढा कोण आहे माझा? थीटा, अमाउंट ऑफ रोटेशन घेतलं, बरोबर आहे. दस अँगल इन सेकंड क्वाड्रंट, अँगल इन सेकंड क्वाड्रंट. आपण याला अँगल इन सेकंड क्वाड्रंट म्हणायचं, अरे टर्मिनल आर्म कुठे आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं? अँगल इन सेकंड क्वाड्रंट, बरोबर ना. मग आपण ह्याच पद्धतीने डिफाइन केल्यानंतर हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला नाव दिलं होतं एक्स कॉमा वाय, बरोबर. याच पॉइंटवर आपण काय करणार? परपेंडिक्युलर पुट करणार. कोणावर? ऑलवेज फिक्स दॅट, ऑलवेज फिक्स दॅट, त्याला बदलायचं नाही. तुम्ही टर्मिनल आर्म कुठे घ्या, जर तुम्ही इथे टर्मिनल आर्म घेतला तर हा पी पॉइंट येईल सर्कलचा आणि टर्मिनल आर्मचं इंटरसेक्शन, आणि तिथून कुठे परपेंडिक्युलर पुट करायचा? बरोबर ना. जसं आपण इथून जाऊ परपेंडिक्युलर पुट करा, म्हणजे कुठेही टर्मिनल आलं त्याला उचलायचं, त्या पॉइंटला परपेंडिक्युलर पुट करायचा एक्स ऍक्सिसवर. आलं लक्षात? आता सध्या याचं काही काम नाही ना. जरा परपेंडिक्युलर पुट केला, या पुट ऑफ दी परपेंडिक्युलरला नाव दिलं मी एम, बरोबर ना. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन ओ अँड पी? वाय. सर्कलची रेडियस 1 मिळते, बरोबर. हे डिस्टन्स किती येणार? 1 येणार, बरोबर. व्हॉट इज डिस्टन्स? ओएम एक्स, कारण एक्स कोऑर्डिनेट मी घेतलाय, बरोबर. आणि परपेंडिक्युलर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वाय कोऑर्डिनेट हा वाय, बरोबर. मग मला सांगा, हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय पण इथला जो अँगल आहे तो दुसरा आहे, बरोबर ना. मग आपल्याला काय करावं लागेल? एवढा अँगल काढायला काय करावं लागेल आपल्याला? कारण सप्लिमेंटरी अँगल आहे ना तो, कारण याची आणि याची सम किती आहे? 180. मग याला आपल्याला 180 मध्ये काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. मग हा जो पण असेल तर आपण थीटा 1 नाव, जो पण असेल नाव घेऊ, फक्त 180 मायनस थीटा असेल त्यात काय प्रॉब्लेम नाही, पण आपण त्याला नाव दिलं थीटा 1. मग मला सांगा, हा थीटाच्या समोरची बाजू कोण?
वाय. ऍडजसंट साइड कोण? हायपोटेन्यूज किती आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफाइन करा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफाइन करा. पण फक्त लक्षात घ्या कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेल्यावर काय फरक पडतो. 90च्या पुढे गेलं की आपल्याला 180 मधून त्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल. ओके, आणि मग इथला अँगल मला मिळायचं. पण ज्या व्हॅल्यू तुम्हाला मिळतील त्या व्हॅल्यू याच्या मिळणार. कारण याच्या आणि याच्या व्हॅल्यूज कशा राहणार? सेम दोघांच्या व्हॅल्यूज. कारण एक्स वाय तर बदलणार नाही ना. ह्या अँगलच्या जरी घेतल्यात एक्स वायच्या व्हॅल्यूज आणि ह्या अँगलच्या जरी घेतल्या तरी दोघांच्या व्हॅल्यू ह्या काय राहणार? सेम राहणार, बदलणार नाही. मग आपण ज्या वेळेला डिफाइन करणार त्यावेळेला अशा पद्धतीने डिफाइन. मग आपल्याला जर राईट अँगल ट्रायंगल मिळाला तर सांगा पटापट आता व्हॅल्यूज सांगा. साइन थिटा काय? y upon 1 म्हणजे y. ऑलवेज फिक्स दॅट. साइन थिटा इज y. cos थिटा इज x. बरोबर. हे दोन आले बाकीचे रिलेशन आहे. बाकीचे त्यांचे काय? इंटर रिलेशन आहे. बरोबर. ऑलवेज फिक्स दॅट. डोक्यात परमनंट फिक्स व्हायला पाहिजे. याच्याशिवाय आपल्याला पुढच्या व्हॅल्यू काढता येणार नाही. sin theta cos theta. cos theta is x, sin theta is y. That's one is my coordinate of p. cos theta comma sin theta. x is cos theta, y is sin theta. झालं फिक्स. ओके. देन tan theta y upon x. पण y म्हणजे कोण? x म्हणजे कोण? sin theta upon cos theta. हे तीन निघाले. उरलेले तीन ऑटोमॅटिक निघतात. उरलेले तीन ऑटोमॅटिक निघतात. का निघतात? कसे निघतात ते लक्षात घ्या. ना cot theta x upon y is a reciprocal of tan. is a reciprocal of tan. काय ना? cot. एकमेकांचे रेसिप्रोकल फॉर्म होते. म्हणजे काय? tan theta घेतला की तो काय आला पाहिजे? 1 upon cot theta. किंवा cot theta घेतला तर तो काय आला पाहिजे? 1 upon tan theta. त्याला दोन पद्धतीने लिहितात. एक्स व्हॅल्यू पुट केली, वाय व्हॅल्यू पुट केली. काय येईल? cos theta upon sin theta. बरोबर ना. म्हणजे 1 upon tan theta. म्हणजे तुम्ही जी tan theta ची व्हॅल्यू काढली आहे तिचा नुसता रेसिप्रोकल पण घेतला तरी तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल? cot theta ची व्हॅल्यू. cot चा आणि tan चं रिलेशन समजतंय. नंतर पुढचं sec theta 1 upon x. कोणाचा रेसिप्रोकल आहे? cos चा रेसिप्रोकल. कारण 1 upon x आहे. x म्हणजे कोण? cos. That's one is equals to 1 upon cos theta. किंवा cos theta is equals to 1 upon sec theta. बरोबर ना. लक्षात घ्या tan काढताना पण sin cos लागतोय. cot काढताना पण cos sin लागतोय. sec काढताना पण cos लागतोय. बरोबर ना. तुम्हाला महत्त्वाचे दोनच राहणार लक्षात असू द्या. हा cos आहे. 1 upon y किती येणार? 1 upon sin किंवा sin theta is equals to 1 upon cos. हे चारही त्याचे इंटर रिलेशन्स आहेत. कोणाकोणाचे? साइनचे आणि कॉसचे. जर मला साइन माहिती असेल, कॉस माहिती असेल, बाकीचे ऑटोमॅटिकली निघतात. फक्त व्हॅल्यूज त्याच्यात पुट करायच्या. एक्स म्हणजे कोण? कॉस थिटा. वाय म्हणजे कोण? साइन थिटा. आपलं टार्गेट एवढंच राहणार दरवेळेला की एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करा, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा. जर एक्स व्हॅल्यू काढली म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळते? कॉस थिटाची. आणि जर वायची व्हॅल्यू काढली म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळते? साइन थिटाची व्हॅल्यू. ठीक आहे. तर ऑलरेडी माहितीच असणार आपल्याला. जो त्यांनी सांगितलं असेल तो फाइंड आउट करायला लागेल. पण डोक्यात काय ट्विस्ट येणार? एक्स म्हणजे कोण? वाय म्हणजे कोण? साइन. झालं इथपर्यंत. ओके. हे आपले रिलेशन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन अ स्टँडर्ड पोझिशन इन अ युनिट सर्कल इन अ राईट अँगल. कळलं इथपर्यंत? ओके. दुसरी महत्वाची गोष्ट आता मी पुढे जे डिफाईन करतोय हे सगळ्यात महत्वाचा भाग असेल. हे तर आपल्या रिलेटेड झालं. हे तर आपलं फिक्स्ड आहे. हे बदलणारं नाही. कारण हे आपण जे आता हे मी जे डिफाईन केलंय हे प्रत्येक अँगल ज्या वेळेला फाइंड आउट करणार त्यावेळेला मला प्रत्येक अँगल ज्या वेळेला फाइंड आउट करेल त्यावेळेला मला लागणार. प्रत्येक ठिकाणी हे करावं. प्रत्येक ठिकाणी हे नियम सांगेल. प्रत्येक ठिकाणी जो थिटा असेल सपोज 120 डिग्री. थिटा इज 120 डिग्री. 120 डिग्री sin 120, cos 120, tan 120, cot 120, cosec 120, cosec 120. बरोबर. मग त्या ठिकाणी x काय, त्या ठिकाणी y काय. बरोबर. जर हा 120 घेतला तर हा काय 60
बरोबर. मग जर हा 60 हा 90 तर हा किती? 30. कुठला थेरम एक्झिस्ट होता? 30 60 90. बरोबर. मग मला सांगा 60 च्या समोरची व्हॅल्यू y आहे, 30 च्या समोरची व्हॅल्यू x आहे, तर मला x आणि y ची व्हॅल्यू मिळत आहे. बरोबर. x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू मिळेल ना. x कोणासमोर आहे? 30 च्या समोर. y कोणासमोर आहे? बरोबर ना. जर मी 30 60 90 थेरम डिफाइन करतोय, 30 60 90 थेरम मध्ये 30 च्या समोरची जी बाजू असते ती असते हाफ इंटू हायपोटेन्यूज. काय असते? हाफ इंटू हायपोटेन्यूज. ओके. म्हणजे कोणाच्या समोरची? 30 डिग्रीच्या समोरची. दॅट्स 1/2 इंटू हायपोटेन्यूज. पण हायपोटेन्यूज किती माझा? मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. मग 30 च्या समोरची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 1/2. इथे फक्त इथे काय इथे? अरे हायपोटेन्यूज काय इथे? 1 आहे. तो बदलणारच नाही. हायपोटेन्यूज काय तो राहणार 1. ऑलवेज 1 आहे. मग हायपोटेन्यूज 1 असेल तर 1/2 ही 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू म्हणजे कोणाची व्हॅल्यू झाली? x. पण x कोण आहे? कॉस आहे. थिटा किती आहे? 120. किती आहे? 60 आणि 120 दोघांची व्हॅल्यू सारखी मिळेल. पण आपण फाइंड आउट कोणाला करतोय? 120. म्हणून cos 120 म्हणजे x. x ची व्हॅल्यू किती आली? cos 120 किती आला? 1/2. बरोबर. मग 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू असते √3/2 इंटू हायपोटेन्यूज. √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग हायपोटेन्यूज परत 1. आता 60 च्या समोर कोण आहे? y. बरोबर. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? मग sin 120 डिग्री किती आला? √3/2. बरोबर. नक्की x घेतला y घेतला. पण x कुठे आहे? y कुठे आहे? कुठल्या पॉईंटमध्ये आहे? x पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? नक्की निगेटिव्ह असेल. दस निगेटिव्ह. बरोबर ना. निगेटिव्ह का आला? कारण तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. बरोबर सांगितलं. अजून आपल्याकडे साईड कडे जायचं बाकी. मी फक्त 30 90 60 झालं. लक्षात असू द्या 30 च्या समोरची बाजू असते 1/2 इंटू हायपोटेन्यूज. 60 च्या समोरची बाजू असते √3/2 इंटू हायपोटेन्यूज. आणि 45 90 चा एकदम सोपा आहे. बरोबर. जर मी हा इथे डिफाइन करून देतो. हा 60 आहे, हा 30 आहे, आणि जर सपोज ही x व्हॅल्यू असेल, ही y असेल, आणि हा 90 डिग्री असेल, तर x किती असेल माझा? बरोबर. हा y असेल माझा. बरोबर. आणि जे आता बदल झाले की व्हॅल्यू पण बदलणार. 60 डिग्री गेला 30 डिग्री आला तरी व्हॅल्यू सुद्धा आतला बदलणार. ऑलवेज रिमेंबर 60 च्या समोरची व्हॅल्यू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. 30 च्या समोरची बाजू बरोबर ना. 60 डिग्री गेला 30 इकडे आला. बरोबर ना. मग x आणि y ची व्हॅल्यू बदलून जातील. आतला बदलून जाईल दोघांची. बदलणार ना नक्की. ओके. आणि इकडे जर आपण एक थेरम घेतला 45 90. बरोबर. ही व्हॅल्यू परत x, ही व्हॅल्यू परत y. लक्षात घ्या x आणि y च्या समोर म्हणजे ऑब्विसली 45 डिग्रीच्या समोरच्या व्हॅल्यू जर बरोबर ना. दोघा अँगल किती आहेत? x आणि y च्या व्हॅल्यू कशा राहतील? सेम राहतील. x आणि y च्या व्हॅल्यू बदलणार नाही. मग x इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. आणि y ची व्हॅल्यू सुद्धा तीच. सगळ्यात सोपं. हे दोघं थेरम लक्षात ठेवायचे. कारण हे जे मी अँगल काढणार हे अँगल फक्त या दोन थेरमवर काढणार. तुम्ही सर्व अँगल 0 पासून 360 एक अँगल लिहू. फक्त एवढंच की त्याला पाठ करायची गरज नाही. तसली गरज मी काही पाठ करून सांगितलं का? √3/2 आला 1/2 आला नाही. मी थेरम वापरला म्हणून व्हॅल्यू मला मिळालं. 30 च्या समोरची ही व्हॅल्यू असते म्हणून x व्हॅल्यू ही आली. 60 च्या समोर ही व्हॅल्यू असते म्हणून y व्हॅल्यू ही आली. म्हणून मी काढल्या. x मला माहिती पडला, y माहिती पडला. याच्या अर्थ ऑटोमॅटिकली निघतात ना असे. कारण का tan म्हणजे sin अपॉन cos. तुम्ही sin काढला cos काढला. cot म्हणजे काय? याचा रेसिप्रोकल टॅनचा. टॅन काढला त्याचा रेसिप्रोकल घेतला की कोण मिळेल? म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली बघायला तर 3च व्हॅल्यू काढायचे. 3 तर फक्त त्याचे रेसिप्रोकलच आहे. बरोबर ना. मग यांच्या सगळ्यांचे रेसिप्रोकल घेतले की मला व्हॅल्यू मिळतात.
कळतंय काय सांगतोय? ओके, आता थोडंसं मी पुढे जातो. हे दोन थेरम झाले. ते अँगल काढायचा आपण तो पुढे अजून नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊ. अँगल अजून काढायचं नाही, पण त्याच्या आधी मी अजून एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतलं. मला त्याच्या काय घ्यायचे आहेत? मला साईन्स घ्यायचे आहेत. काय घ्यायचे आहेत? साईन्स. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे घ्यायचा, बरोबर ना? आता जसं आपण क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यूज बघतो त्याच पद्धतीने मला याच्यात पण बघायचं, बरोबर. आता मी याच्यात असं म्हटलं की एक्स म्हणजे कोण, वाय म्हणजे कोण? एक्स म्हणजे कोण? एक्स म्हणजे कोण? एक्स म्हणजे कोण? कोण कोण आहे? सांगा. कॉस थिटा. काय? कॉस थिटा. एवढं त्याच्यामध्ये ते लिहिले, मीच लिहिलं. काही चुकीचं लिहिलंय का? मीच लिहिलंय, तुम्ही का बघा. कॉस थिटा. एक्स म्हणजे काय? कॉस थिटा. वाय म्हणजे कोण आहे? साइन थिटा. बरोबर. एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. जर सपोज दॅट हा टर्मिनल आप पहिल्या क्वाड्रंट मध्ये राहिला असता तर एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह व्हॅल्यू असती. एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, बरोबर. म्हणजे साइन थिटा पण पॉझिटिव्ह, कॉस थिटा पण पॉझिटिव्ह, बरोबर आहे. मग त्याच्याबरोबर जर विचार केला टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व पॉझिटिव्ह का? आणि साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह. साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे. त्या साइन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण आपण ज्या वेळेला एक एक अँगल फाइंड आउट करणार, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मधल्या, तर ह्या साइन्स आपल्याला घ्याव्या लागतील. या साइन्स आपल्याला मेन्शन कराव्या लागतील. कारण साइन शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण एक जरी साइन चुकली तर आपलं पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चुकले. जर कॉसची साइन चुकली, साइनची साइन चुकली तर आपल्याला बाकीचे सुद्धा व्हॅल्यू चुकणार. त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे सर्वात महत्त्वाचं, बरोबर. आता मला सांगा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह होता, वाय पॉझिटिव्ह होता, त्याच्यामुळे उरलेल्या चारी सुद्धा काय आले? कारण त्यांचे इंटररिलेशन येतात चारी पण. कारण साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह म्हणजे टॅन पण पॉझिटिव्ह. परत इथे कॉस पॉझिटिव्ह, साइन पॉझिटिव्ह, कॉट पॉझिटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह म्हणून सेक पॉझिटिव्ह आणि इथे साइन पॉझिटिव्ह म्हणून. मग लक्षात घ्या मी काय काय लिहितो, लक्षात घ्या. आपल्याकडे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला कोणत्या कोणत्या साइन्स येतात हे लक्षात घ्या. जर माझा टर्मिनल इथे आला कारण माझा इथे प्लस प्लस राहणार, बरोबर आहे. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतील? पॉझिटिव्ह. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट कडे, सेकंड कडे, ओके. सेकंड मध्ये घेतलं तर मायनस प्लस. कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह? आधी साइन आणि कॉस वर, ओके. एक्स निगेटिव्ह, बरोबर. वाय बर. एक्स निगेटिव्ह आला म्हणजे कोण निगेटिव्ह आला? कॉस थिटा निगेटिव्ह आला, बरोबर ना. मग आपण असं करू, कॉस थिटा बर. पुढे साइन पॉझिटिव्ह आहे, साइन काय? पॉझिटिव्ह, कारण वाय, बरोबर. वाय सेकंड क्वाड्रंट मध्ये काय राहील? पॉझिटिव्ह. मग आपण इथं काय इथे लिहू, साइन थिटा, बरोबर. पुढे साइन थिटा पॉझिटिव्ह आला, कॉस थिटा निगेटिव्ह आला. टॅन थिटा साइन पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह इज निगेटिव्ह. काय येणार आहे? पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह काय येणार? निगेटिव्ह. मग कुठे आला तो? निगेटिव्ह होता, बरोबर. नंतर कॉट निगेटिव्ह, निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह, ऑब्वियसली परत निगेटिव्ह. दॅट्स निगेटिव्ह, ओके. नेक्स्ट 1 अपॉन निगेटिव्ह विल बी, कारण कॉस थिटा आहे ना, 1 अपॉन निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह. दॅट्स सेक थिटा. नेक्स्ट काय ना? पॉझिटिव्ह. दॅट्स कोसेक. मग मला सांगा, सेकंड क्वाड्रंट मध्ये किती पॉझिटिव्ह, किती निगेटिव्ह? 2 पॉझिटिव्ह, 4 निगेटिव्ह. 2 पॉझिटिव्ह, 4 निगेटिव्ह. साइन आणि कोसेक आणि उरलेले चारी निगेटिव्ह. लक्षात ठेवताना फक्त 2च ठेवा, 4 कशाला ठेवायचे? जे पॉझिटिव्ह ते ठेवले तरी उरलेले आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह येणार आहे त्याचे पण, बरोबर ना. ज्या ज्या वेळेला तुम्ही साइन काढणार त्या त्या वेळेला कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणते पॉझिटिव्ह एवढं फक्त लक्षात ठेवा. साइन आणि कोसेक,
बरोबर. साइन आणि कोसेक काय पॉझिटिव्ह आणि उरलेले 4 निगेटिव्ह. मग आता मला थर्ड क्वार्टर मध्ये सांगा, थर्ड मध्ये एक्स पण निगेटिव्ह वाय पण बरोबर निगेटिव्ह निगेटिव्ह. मग चला फटाफट सांगा मला आता. साइन कॉस निगेटिव्ह, साइन निगेटिव्ह आला, कॉस निगेटिव्ह आला, टॅन काय ना कारण निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल ना. निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह पॉझिटिव्ह दॅट्स टॅन थीटा बरोबर. ओके कॉट काय ना पॉझिटिव्ह. नेक्स्ट सेक निगेटिव्ह कारण हा एक कॉस थीटा निगेटिव्ह आहे. 1 अपॉन निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह सेक थीटा. ओके नेक्स्ट कोसेक सुद्धा निगेटिव्ह. मग सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह होता, उरलेले 4 निगेटिव्ह होता. तसंच थर्ड क्वार्टर मध्ये टॅन आणि कॉट हे दोघं पॉझिटिव्ह आहे, उरलेले 4 निगेटिव्ह. लास्ट क्वार्टर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह. चला सांगा. साइन निगेटिव्ह आहे. ओके दॅट्स निगेटिव्ह साइन थीटा. ओके कॉस थीटा. ओके नेक्स्ट टॅन काय होय निगेटिव्ह. ओके कॉट ओके सेक थीटा पॉझिटिव्ह आहे. ओके आणि कोसेक थीटा निगेटिव्ह. मग लक्षात घ्या आर पॉझिटिव्ह आर निगेटिव्ह हे डोळ्यासमोर पाहिजे ना प्रत्येक वेळेला. आपण ज्या ज्या वेळेला अँगल काढणार त्या त्या वेळेला डोळ्यासमोर लागेलच. ओके आर निगेटिव्ह. बघा परत एकदा ऑब्झर्व करा, मग मला सांगा की याच्यात काही डाऊट असेल. क्लॉकवाईज आपण करू तेव्हा मग अँगल्स पण चेंज होऊन जातील. म्हणजे निगेटिव्ह 90 त्याच्यासाठी आपल्याला अजून एक थेरम घ्यायचा, म्हणजे निगेटिव्ह अँगलचा म्हणजे साइन ऑफ मायनस थीटा. आलं लक्षात. हे आपण आता सध्या तरी कोणते घेतो अँटी क्लॉक आहे, म्हणून मी अजून क्लॉकवाईजचा विचार केलेला नाही. जेव्हा हे दोघं होते, कारण जर डायरेक्टली म्हणायला गेलं तर हे ऑड फंक्शन आहे म्हणून हा मायनस साइन थीटा आहे आणि हा म्हणजे ऑब्विसली म्हणायला गेलं ना तर साइन मधून मायनस साइन बाहेर पडते, कॉस मधून बाहेर पडत नाही. आता निगेटिव्ह थीटा म्हटलं तर ऑब्विसली क्लॉकवाईज डिरेक्शन असेल बरोबर ना. म्हणजे फक्त 2 लक्षात ठेवले तरी बाकीचं ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होत चालतं त्याच्यात. ओके त्याच्यात काय एवढा चेंज होणार नाही, ऑटोमॅटिकली व्हॅल्यू मिळत चालतात. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही क्लॉकवाईज दिसाल त्याला हीच प्रोसिजर, त्याला सुद्धा ही प्रोसिजर बदलणार नाही. व्हॅल्यू एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू त्याच राहतील, त्याच क्वार्टर मध्ये राहतील, त्या बदलणार नाही, फिक्स राहतील त्याच पद्धतीने. ओके फक्त हे 2 गोष्टी आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह अँगलच्या. आणि हे 30 60 90 90 45 45 कसं होईल? हो 45 कसं येईल लक्षात. इथे 45 डिग्रीला येईल बरोबर आहे. 90 प्लस 45 ला म्हणजे 135 ला येईल बरोबर आहे. इकडे 225 ला येईल, इकडे 350 ला येईल. म्हणजे 4 ठिकाणी आपल्याला 45 90 वापरायचं. अलग लक्षात. आणि उरलेल्या 8 ठिकाणी 30 60 90 म्हणजे 8 ठिकाणी 8 कोणते कोणते 30 डिग्री 60 डिग्री 90 120 150 210 240 बरोबर ना 300 330 हे 8 अँगल कोणते राहतील 30 60 90 वर डिपेंड. आणि 4 जे येतील कोणते कोणते 4 45 135 225 350 हे 4 पण 45 45 90 वर डिपेंड. समजतंय. याच्यात काही डाऊट पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या क्वार्टरमध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहेत समजतंय काय. ओके जी फॉर्म्युलांची नोटबुक आहे ती करायला लावली
ओके, आता आपला ट्रिग्नोमेट्री सेशन चालू. ऍक्च्युली आपण 4 सेक्शनमध्ये आपण याला डिवाइड करणार. मी आधी पण सांगितलं, परत एकदा सांगून देतो. 4 सेक्शनमध्ये याला डिवाइड करणार आणि प्रत्येक याच्यात जर बघितलं तर प्रत्येक टॉपिकवर 10 पेजेस रिकामे सोडून एक सेपरेट नोटबुक करा. आणि ती जी फॉर्म्युलाची नोटबुक आहे ही तुम्हाला लाईफ टाईम काम होती. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देणार त्या ठिकाणी पण काम होती. याला डिवाइड करताना 4 पार्टमध्ये डिवाइड करा. पहिला जो पार्ट असेल तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री, जो आता चाललाय आपला, बरोबर ना. तर तुम्ही म्हणणार की फॉर्म्युले कोणते लिहू, फॉर्म्युले लिहायचे कोणते. आता फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री, अँगल अँड मेजरमेंट मध्ये आपण घेतले कोणते कोणते फॉर्म्युले घेतले. रेडियन मेजरमेंट असेल, डिग्री मेजरमेंट असेल, बरोबर ना. 1 डिग्री म्हणजे किती रेडियन, 2 डिग्री म्हणजे किती, 1 डिग्री म्हणजे आपण रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करतो, बरोबर ना. रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन कसं कन्वर्जन होतं, एक्सटेरियर अँगल, इंटेरियर अँगल, एरिया ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ आर, हे फॉर्म्युले सगळे याच्यात आले पाहिजे. आणि नंतर आपण याच्याकडे अप्रोच झाला. ही एक फिगर आली पाहिजे, अशा पद्धतीची एक फिगर आली पाहिजे. त्याच्याकडे ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आले पाहिजे. त्याच्यानंतर मग हा एक फॉर्मॅट आला पाहिजे, साइन्स ऑफ ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन इन XY पोझिशन, बरोबर ना. क्वाड्रंटमध्ये साईन काय असतात ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या त्या बघायच्या आहेत. मग ही एक छोटीशी फिगर, एवढ्या फिगरवर आपल्याला थेरोटिकल पार्टची गरजच नाही ना. मग एवढं जरी बघितलं तरी कळून जातं, हा एवढे ट्रिग्नोमेट्री फंक्शन हा का असेल, तो का असेल, तो का असेल, हे लगेच कळून जातं. तो टेबल असायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण जो 0 पासून 360 पर्यंतच्या व्हॅल्यू ज्या काढणार आहे त्यांचा एक टेबल पाहिजे, बरोबर. नंतर फंडामेंटल आयडेंटिटी घेणार आहे, याचा एक थेरम घेणार आहे. या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. हे 2च काढले आहेत. उरलेले 4चं काय, उरलेले 4 पण निघायला पाहिजे, बरोबर ना. टॅन ऑफ मायनस थिटा, कॉट ऑफ मायनस थिटा, सेक ऑफ मायनस थिटा, कोसेक ऑफ मायनस थिटा, हे तिथे पाहिजे, बरोबर. नंतर अजून पुढे गेलं की आपला तो टेबल तयार झाला, फंडामेंटल आयडेंटिटी झाल्या की हे चॅप्टर संपलं. नेक्स्ट चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त फॉर्म्युले, सगळ्यात जास्त पहिल्या कंपाऊंड फॉर्म्युला जवळपास 6 फॉर्म्युले. कंपाऊंड फॉर्म्युला अख्ख्या चॅप्टरला पिरियड, कंपाऊंड फॉर्म्युला अख्ख्या चॅप्टरला पिरियड. 6 फॉर्म्युले, 6 फॉर्म्युले अख्ख्या चॅप्टरमध्ये होते. त्याच्यानंतर अलाइड अँगल, नियरली 48 अलाइड अँगल्स, 48 अलाइड अँगल्स. आणि तुम्हाला लॉंग फॉर्म मध्ये पण सांगेल आणि त्याला शॉर्टकट ट्रिक मध्ये एकदम क्विक ओळखताय, क्विक काही सेकंदात ओळखताय. अलाइड अँगल कोणत्या व्हॅल्यूज, साइन π/2 मायनस थिटा. कॉम्प्लिमेंटरी अँगल तुम्ही घेतला 10th ला असताना. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे साइन ऑफ मायनस π/2 मायनस थिटा, बरोबर ना. कॉस थिटा आहे तो, काय येतो तो, कसा काय येतो तोच का आला. हे सगळं फक्त सेकंदात, सेकंदात. हे सुद्धा आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना डिग्री वाईज, त्या सेकंदात. फक्त एवढंच आहे की आपल्याला ते ऑब्झर्व करून व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटली स्वतः सॉल्व्ह करायची गरज नाही. आपल्याला कसली टेबल बघायची, पाठ करायची गरज पडत नाही. आपण जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं, कुठला अँगल कुठे येतो, पहिल्या कॉर्नरमध्ये व्हॅल्यू कुठे, ती व्हॅल्यू कुठे, एक्सला काय म्हणणार, वायला काय म्हणणार, हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला त्याची पाठांतर करण्याची गरज नाही. मग आपण त्यानंतर कुठे जाणार, कंपाऊंड अँगल झाले, कंपाऊंड फॉर्म्युले झाले. नंतर अलाइड अँगल्स, अलाइड अँगल म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, कॉम्प्लिमेंटरी अँगल तिथे फक्त 2च केलेत तुम्ही, एकच केला मी π/2 मायनस थिटाचा, बरोबर ना. इथे आपल्याला घ्यायचं आहे 8 पद्धतीचे. किती घ्यायचे, 8. किती अलाइड अँगल असतील, 8. हे अलाइड अँगल आपल्याला इथे पॉइंट आउट करायचे. 8 चे 6 ट्रिग्नोमेट्री फंक्शन, 6 चे किती अलाइड अँगल, 40 झाले. त्याच्यानंतर डबल अँगल, ट्रिपल अँगल, हाफ अँगल, त्यांचे इंटररिलेशन्स, ते झालं. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, त्याचे 4, याचे 4. म्हणजे नियरली हे सर्व फॉर्म्युले फक्त या सेक्शन मध्ये आले ट्रिग्नोमेट्रीचे. आणि अजून 12th मध्ये गेला, 12th मध्ये फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे वेगळे ते त्याच्यामध्ये ऍड केले. मी पेजेस का सोडायला लावले, जर तुम्ही पुढे गेला ट्रिग्नोमेट्री चालू झालं, ट्रिग्नोमेट्री 12th तुम्ही त्याच्यात फॉर्म्युले लिहू शकता, म्हणून पेजेस सोडायला लावले. कारण जसं जसं तुम्हाला सांगत गेलं ते फक्त तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करत राहायचं, म्हणून 10 पाण्यात 4 टॉपिक वाईज सोडून द्यायचे. ओके, नंतर जिओमेट्री. जिओमेट्री मध्ये आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन, हे तुमचे 11चे पार्ट आहेत, बरोबर. ते 11चे पार्ट आहेत, ते झाले. तर मग 12th मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर, 3D, लाईन, प्लेन, हे सर्व फॉर्म्युले जिओमेट्री मध्ये आहेत. जे जे फॉर्म्युले सांगितले याच्यात क्लिअर करायचे झालं. नंतर कॅल्क्युलस. दॅट्स कॅल्क्युलस इज इम्पॉर्टंट पार्ट इन दॅट. कॅल्क्युलस म्हणजे व्हेरिएबल.
कॅल्क्युलस रिलेटेड टू व्हेरिएबल. कॅल्क्युलस म्हणजे 11वीला डिफरन्शिएबिलिटीचे फॉर्म्युले. सुरुवात होते ती फंक्शन पासून, सेट रिलेशन फंक्शन पासून. मग त्याच्यातले फॉर्म्युले, फंक्शनचे टाइप्स, मेन फंक्शन 6 फंक्शन आहे, 6 फंक्शन याच्यामध्ये आले पाहिजे. ते झालं की त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे लिमिट. लिमिटमध्ये कोणतं फंक्शन कसं असतं, कोणाला कसं रिड्यूस करायचं, फॅक्टरायझेशन केव्हा वापरायचं, एल हॉस्पिटल रूल काय असतो, एल हॉस्पिटल रूल वापरला की त्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या पार्टमध्ये यूज करता येईल, हे सर्व. ते झालं की लगेच कंटिन्युटीवर डिफरन्शिएबिलिटीचा एक टेबल येतो. फर्स्ट प्रिन्सिपलवर डेरिव्हेटिव्ह काढणं, तो टेबल आहे. तो झाला की मग 12वीला जवळपास 6 चॅप्टर्स कॅल्क्युलसचे. त्या कॅल्क्युलसवरचे सर्व फॉर्म्युले सर्व याच्यामध्ये. ओके, झालं शेवटचं स्टॅटिस्टिक्स. लास्ट काय ना स्टॅटिस्टिक्स. लक्षात येत आहे ते 4 सेक्शन व्यवस्थित, सर्व सेक्शनचे 10 पेजेस तरी पाहिजे. आणि अजून जर म्हणायला गेलं अल्जेब्राइक फॉर्म्युले वेगळे टाकले म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे सर्व फॉर्म्युले वेगळे. त्याच्यासाठी अजून पुढे पेजेस सोडून त्याच्यासाठी सेपरेट. ही ज्या वेळेला तुमची स्वतःची नोटबुक प्रिपेअर्ड होईल ना, त्यावेळेला तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लेवलला तुम्हाला कोणताही फॉर्म्युला वापरा, कसं वापरा, ही तुमची स्वतःची नोटबुक आहे. तर ती तुम्ही प्रिपेअर करा. आलं लक्षात? तुम्ही काय पुस्तक घेतलं वाचत बसता, तुम्ही पुस्तक घ्या. भरपूर पुस्तक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पुस्तक नाही करायला, मॅथमॅटिक्स फॉर्म्युले पुस्तक करून तुम्ही फक्त काय करणार, वाचत बसता. वाचून काय होणार, बरोबर? ते लिहा कुठून घेतलेत, काय घेतलेत, कुठून आपल्याला लिहायचे किंवा कसे वापरले, हे सर्व त्याच्यामध्ये कळणार. तुम्ही ज्या वेळेला राईट करता हे त्यावेळेला इम्पॅक्ट करत असतं. कळतंय? याच्यात कोणाला काही डाऊट? मला ही नोटबुक सेपरेट पाहिजे, मला फॉर्म्युल्याची नोटबुक दाखवायची. समजतंय सर्वांना? नक्की? ओके. नाही की ऍप्लिकेशन बऱ्याच झालं, बऱ्याच जणांसाठी बऱ्याचशा मुलांनी लॉग इन झालंच नाही. तुम्ही सांगितलं ऍक्च्युअली ते 12चे बरेच जवळपास 13-14 मिनिट ते लॉग इन परत होतच नाही. ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम होतो, तुम्हाला परत अपडेट करायला.